इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरटकर याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं नाकारलाय. त्यानंतर कोल्हापूर पोलीस कोरटकर यांच्या शोधासाठी नागपूरमध्ये दाखल झालेत. आता कोरटकर यानं अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची बातमी समाज माध्यमात प्रसारित झाली आहे. त्यानंतर आज सावंत यांच्या वतीनं ॲडव्होकेट हेमा काटकर यांनी जुना राजवाडा पोलिसात कोरटकर याचा पासपोर्ट जमा करून घेण्यात यावा असा अर्ज दिला असल्याची माहिती दिली आहे. आता आरोपी प्रशांत कोरटकर हे डायरेक्ट दुबईला गेलेले आहेत असं बातमी समोर येते आहे आणि पोलिसांना तपास करत असताना सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करता येतो. तर आम्ही सावंत सरांच्या वतीने एक अर्ज जुना राजवाडा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी करतो आहे की जे प्रशांत कोरटकर आहेत त्यांच्या सौ ज्या आहेत सौ कोरटकर यांनी त्यांचा पासपोर्ट जमा करावा, त्या अनुषंगाने त्यांना समन्स बजावण्यात यावं असा अर्ज आम्ही दिलेला आहे. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकरला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. हे गृह खात्याचं अपयश आहे असा आरोप इंद्रजित सावंत यांनी केलाय. मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतर गेल्याची माहिती टी व्ही आणि मीडियामध्ये लागलेली आहे आणि त्या संदर्भातच खरं तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला ह्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती. आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाही आहे पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ते तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. मी वारंवार याच्या अगोदरसुद्धा सांगितलं आहे की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो, जो सत्तेवर असतो, तो शिवप्रेमी असतो. त्याचे अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो. पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुटता कामा नये अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत.